नमस्कार मंडळी. तर आता आपण बघतोय ओल्या हळदीचं लोणचं. तर हॉटेलमध्ये लोणचं खूप लागतं, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आपणच केलेलं चांगलं. तर बाजारात ओली हळद आली होती, तर ओली हळद आणून ते आल्यासारखं दिसतं, पण ते आलं नाही आहे, ती ओली हळद आहे. आणि ओल्या हळदीचं लोणचं तुम्ही पण करून बघा, खूप छान असतं आणि तुम्ही केलं पण असेल तर मला तर खूप आवडतं. तर हे 1/2 किलो ओली हळद होती आणि हे आलं आहे. तर ओली हळद, आलं, लोणच्याचा मसाला आणि जास्त काही लागणार नाही, एवढंच लागतं. तर मी तुम्हाला दाखवते, नीट बघा. तर ही हळद पहिली आपण धुवायची स्वच्छ आणि ती किसून घ्यायची. तर बघा, हळद मस्त दिसते आणि आपली हळद किसून झालेली आहे. आणि हे आलं सगळं एकत्र करायचं आहे आता आपल्याला. तर चला आता आपण पुढची तयारी बघूया की आपल्याला त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे. तर या किसलेल्या हळदीमध्ये मगाशी जे आपण आलं होतं ते घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला लिंब लागणार आहे. तर एक 4 लिंब त्याचा जो रस आहे तो पिळायचा आहे, म्हणजे एक चांगली चव येते. आंबट तिखट लोणचं लागतं. तर ही 4 आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही चवीनुसार घाला मीठ, जास्त पण नको आणि कमी पण नको. तर मसाला वगैरे सगळं आपलं ॲड करून झालेलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तर मी टेस्ट घेऊन बघते की लोणचं आपलं कसं झालेलं आहे. वा, लोणचं खरंच खूप छान झालं आहे. तर त्याला आपल्याला आता फोडणी द्यायची बाकी आहे. तर तेल ठेवायचं पहिल्यांदा आणि मोहरी आणि जिरं तेवढंच लागणार आहे आणि त्या सारणात ही फोडणी थंड झाल्यावर आपल्याला घालायची आहे. तर मोहरी मस्तपैकी तडतडली की त्याच्यात आपण ती ओतून घेऊया. हा हिंग आहे, तुम्ही हिंग कोणता पण वापरा. मी लक्ष्मी हिंग वापरलेला. तर हे फोडणी थंड झाले की मगच होता. त्याच्यामुळे लोणचं आपलं टिकतं पण आणि लागतं पण छान. तर हे पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊया. तर हे लोणचं मी लगेच खाणार नाही आहे, तर ते 1-2 दिवस मी ठेवणार आहे, म्हणजे थोडं मुरू दे त्याला. मुरलं की त्याला अजून एक चव चांगली येते. तर हे मी तुम्हाला 2 दिवसांनी दाखवेन की आपलं लोणचं कसं झालंय ते. काय की लोणचं आपलं छान मुरलं
आणि एक तेलाचा कलर बघा, म्हणजे जे सगळं हळदीचं सारण होतं लोणच्याचं ते तेलामध्ये आलेलं आहे आणि हे आपलं लोणचं एक 10-15 दिवस आरामात टिकेल. आम्ही थोडंच करून बघितलेलं पहिलं, तर लोणचं खरंच छान झालं. तुम्ही 1/2 किलो हळद आणून करून बघा आणि मला नक्की सांगा लोणचं कसं झालं आहे. तर चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.